नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुनश्च एकदा शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण सखोल अभ्यास करून विषय घेत असतो. तसाच एक नवीन विषय आपण घेऊन आलेलो आहोत की पदोन्नतीमध्ये TET किंवा CTET आवश्यक आहे का. तर सध्या काही जिल्हा परिषदामध्ये पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होणार आहे किंवा काही ठिकाणी सुरू झालेली आहे. परंतु ठाणे जिल्हा परिषदेच्या विरोधात जी उच्च न्यायालयामध्ये पिटिशन होती त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर इतर ठिकाणी जे होत असलेल्या पदोन्नती आहेत त्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली जाईल का याबाबत आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. कुणाला काही शंका वगैरे असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकावे, त्याचे उत्तर दिले जातील. तर ठाणे जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि त्या पदोन्नतीसाठी ठाणे जिल्हा परिषदेनं सेवा ज्येष्ठता याद्या देखील तयार केलेल्या होत्या. परंतु ज्या शिक्षकांच्या TET झालेल्या आहेत, शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेले जे शिक्षक आहेत त्यांची नावे त्या यादीमध्ये आलेली नव्हती. म्हणून त्या शिक्षकांनी सर्वोच्च आपलं माननीय उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केली. अलंकार काना वारघडे या शिक्षकाच्या नेतृत्वामध्ये अनेक शिक्षकांनी त्यांच्या प्रतिनिधित्वामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये कोर्टाने म्हणणे ऐकले, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकले आणि त्यामध्ये त्यांनी असं निरीक्षण नोंदवलेले आहे, सूचना केलेली आहे की 1 सप्टेंबर 2025चा जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो वाचला पाहिजे आणि त्याचबरोबर चोरघे विरुद्ध महाराष्ट्र शासन हा एक हायकोर्टाचा निर्णय आहे तो देखील वाचला पाहिजे. आणि हायकोर्टाने अशा प्रकारे निरीक्षणे नोंदवत त्या ठिकाणी ठाणे जिल्हा परिषदेने जी काही सेवा ज्येष्ठता यादी पदोन्नतीसाठी तयार केलेली आहे ती रद्द ठरवलेली आहे, ती सेट असाइड म्हणजे बाजूला ठेवा असं सांगितलेलं आहे. आणि TET CTET झालेले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा अंतर्भाव करून नवीन सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यास सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी असं आपल्याला समजावं लागेल की जी ठाणे जिल्हा परिषदेने चालवली जी प्रक्रिया आहे, सेवा ज्येष्ठता यादी केली होती ती यादी जर रद्द होत असेल आणि त्यानंतर फ्रेश यादी करावी लागत असेल तर याचा अर्थ असा आहे की CTET आणि TET याचा कुठेतरी विचार होणारच आहे पदोन्नतीमध्ये. परंतु आता सेवेच्या शेवटच्या टप्प्यात जे आलेले शिक्षक आहेत त्यांची 3 वर्षे 4 वर्षे सेवा झालेली आहे, त्यांना पूर्ण सेवा करून देखील पदोन्नती मिळालेली नाही आहे. सध्या ते पदोन्नतीच्या उंबरठ्यावर आहे. त्या शिक्षकांचं होणार काय, त्यांना TET द्यावे लागणार काय, अशा प्रकारचे या ठिकाणी आता शिक्षकामध्ये चर्चा होऊ लागलेल्या आहेत. तर काही जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. कालपासून मला 2-3 फोन आले की या ठिकाणी पदोन्नती प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी TET किंवा CTET लागेल का. तर त्या ठिकाणी जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत यांना तर पदोन्नती हवी आहे, परंतु जे CTET किंवा TET झालेले शिक्षक आहेत त्यांचं म्हणणं, त्यांचेही फोन आले मला, ते मार्गदर्शनासाठी म्हणा किंवा चर्चा करण्यासाठी मला फोन करत होते की आम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल. तर त्यांना मी सांगितलेलं आहे की संघटना यामध्ये कुठलीही संघटना यामध्ये डायरेक्टली हस्तक्षेप करण्याच्या मानसिकतेत नसावी, कारण त्यांना दोन्ही समूह महत्त्वाचे आहेत. परंतु काही शिक्षक TET झालेले आहेत त्यांना पदोन्नती हवी आहे आणि सेवाज्येष्ठ जे शिक्षक आहेत त्यांनी पूर्ण सेवा देत असताना पदोन्नतीची अपेक्षा बाळगलेली आहे. या दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून अनेक शिक्षक संघटना काम करताना दिसत आहेत. तर हायकोर्टाचा जो निर्णय आहे, माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो स्पष्ट आहे. त्यातल्या 4 ओळी शेवटच्या फक्त मी वाचून दाखवतो, त्याची PDF कॉपी सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या मिळेल. इन व्ह्यू ऑफ द अबाउट द ग्रीव्हियन्स ऑफ द पिटिशनर्स ॲज वेल ॲज द सिमिलरिटी प्लेस्ड एम्प्लॉईज हू मे नॉट हॅव अप्रोच्ड दिस कोर्ट, म्हणजे ज्या तक्रारकर्त्यांनी म्हणजे पिटिशनरने तक्रार केलेली आहे आणि अशा प्रकारचे जे इतर शिक्षक आहेत जे कोर्टामध्ये आलेले नाहीत, इज रिड्रेस्ड as the Jilla Parishad would now be considering their qualifications and prepare a fresh seniority list for considering them for promotions. पदोन्नतीसाठी अशा शिक्षकांना व असे क्वालिफिकेशन अर्हताधारक शिक्षकांचा समावेश करून नवीन सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि याबाबत त्या ठिकाणी ठाणे जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये जे काही वृत्तपत्र प्रसिद्ध होतात त्याची सुद्धा कॉपी मी या ठिकाणी देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर कृपया व्हिडिओ आवडल्यास शेअर करावा आणि प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करावे, जेणेकरून चांगला अभ्यास करून परत असे छान छान व्हिडिओ करायला मला आवडेल. धन्यवाद. थँक्यू.